घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वेतनवाढीचा भत्ता यांची थकबाकी तातडीने मिळालीच पाहिजे. चालक वाहक यांच्या वेळापत्रकातील त्रुटी दूर करावी. अपहार प्रवण बदल्या रद्द कराव्या यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने विभागीय एसटी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. यावेळी उपोषण स्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संघटनेचा अरे कोण म्हणतंय देत नाही, अरे कोण म्हणतंय देत नाही, हम सब. यावेळी बोलताना संघटनेचे विभागीय सचिव उत्तम पाटील म्हणाले, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं राज्याच्या आदेशानुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांसाठी आज राज्यभरामध्ये काल सकाळपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर विभागीय कार्यालयासमोर आम्ही कालपासून उपोषण आंदोलन करतोय. मुळात आमची मागणी आहे की राज्य सरकारनं जे आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांसंदर्भात 11 सप्टेंबरला जी बैठक घेतली होती, त्या बैठकीमध्ये सन्माननीय उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आमच्या थकीत मागण्या, ज्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत, तशा लेखी स्वरूपाच्या आम्हाला सूचनाही दिलेल्या आहेत. तसं पत्रही सुद्धा आम्हाला महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेला कळवलेलं आहे. ते 15 दिवसात सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या समेत बैठक लावून सर्व आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही दिलेली होती. पण ती अद्याप सोडवणूक झालेली नसल्यामुळे आज आम्ही महाराष्ट्रभर आज आंदोलनाचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आमचा. राज्यभरामध्ये या राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करतोय. मी तुमच्या माध्यमातून या सरकारला विनंती आहे, एसटी कर्मचारी हा रात्रंदिवस ऊन वारा पाऊस अगदी कुठल्याही वातावरणामध्ये रात्रंदिवस काम करणारा कष्टकरी वर्ग आहे. याचे वर्षानुवर्ष आर्थिक प्रश्न प्रलंबित आहेत. आपणच दिलेला शब्द आहे, सन्माननीय उदय सामंत साहेबांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे त्या मागण्या मान्य कराव्यात. आमच्या आर्थिक ज्या मागण्या आहेत त्यामध्ये खास करून 2016 पासूनचा आमचा महागाई भत्त्याचा फरक आहे, तो महागाई भत्त्याचा फरक दिला गेला पाहिजे. 4,849 कोटी रुपयाचा जो करार झाला होता त्यातील शिल्लक असणारी रक्कम ती आम्हाला वेळेत मिळाली पाहिजे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी मोफत पास मिळाला पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना लागणारा गणवेश तो वेळेत मिळाला पाहिजे. आज चुकीच्या पद्धतीचं चालक वाहकांचं वेळापत्रक महाराष्ट्रामध्ये आहे, त्या वेळापत्रकातल्या त्रुटी दूर झाल्या पाहिजेत. आज जर बघितलं तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना एक प्रकारचं वेतन आणि एसटीतल्या कर्मचाऱ्यांना बाकी दुजाभाव. तर आमची मागणी या राज्य सरकारकडे आहे आणि त्या राज्य सरकारनं मान्य केलेली मागणी आहे ती राज्य सरकारप्रमाणे आम्हाला वेतन मिळालं पाहिजे, ही मागणी आमची आहे. या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. मी तुमच्या माध्यमातून या सरकारने सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणतोय, कष्टकऱ्यांचे मुख्यमंत्री आम्ही म्हणतोय, तर आमचे प्रश्न तात्काळ सोडावेत. अन्यथा महाराष्ट्रभर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन राज्याच्या आदेशानुसार केलं जाईल, हे आपल्या माध्यमातून सांगतो. यावेळी प्रकाश तारळेकर, सुभाष सुतार, संजय मगदुम, रवी कदम, राजू फकीर, प्रदीप गुरव, दिगंबर खाडे, दिनकर पाटील, शिवाजी मगदुम यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे, कोल्हापूर.